सो हॅलो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू अनअकॅडमी. आय होप की तुम्ही सगळे आनंदी असाल. सो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांसाठी एक खुश खबर आहे. सो सगळ्यांनी तुम्ही ती ऐकलीही असेल. सो आजच सकाळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईन पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी पूर्व परीक्षेची डेट अनाउन्समेंट केलेली आहे. राईट. सो आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती 14 मार्च 2021 म्हणजे 14 मार्च रोजी होणार आहे. सो ही जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 आहे, या परीक्षेचा आपल्याला रिव्हिजन प्लॅन आपण बघणार आहोत. कारण आपल्याकडे आता सध्या बघायचं झालं तर फक्त आपल्याकडे 61 दिवस, किती आपल्याकडे 61 डेज आपल्याकडे सध्या शिल्लक आहेत. म्हणजे साधारणतः आपल्याकडे 2 महिने आहेत. म्हणजे उद्यापासून आपल्याकडे 61 दिवस आणि उद्यापासून 62व्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक्झाम असणार आहे. तर या 61 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन, अभ्यासाचं म्हणजेच परफेक्ट रिव्हिजन प्लॅन कसा असायला पाहिजे, हा मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि डेट वाईज तुमच्याबरोबर मी डिस्कस करणार आहे. हा प्लॅन तुम्ही पूर्णपणे फॉलो करू शकता किंवा याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा स्वतःचा प्लॅन सुद्धा तयार करू शकता. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, लढाई सिर्फ शस्त्र या आर्म्स से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रॅटेजी से जीती जाती है. सो प्लॅनिंग, कन्सिस्टन्सी अभ्यासामधली आणि निरंतर अभ्यास तुम्हाला 100% एक्झाम पास करून देऊ शकतो. कारण या 61 दिवसांमध्ये मी हा जो प्लॅन तयार केलेला आहे रिव्हिजन प्लॅन, तो 61 दिवसांमध्ये आपल्या 2 रिव्हिजन कंप्लीट झाल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे जे 61 दिवस आहेत त्यातले पहिले 49 दिवसांमध्ये आपल्याला सगळ्या सब्जेक्टवरती रिव्हिजन टाकायचे आणि राहिलेले नंतर 12 दिवस त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टवरती आपल्याला त्या 12 दिवसामध्ये दुसरी रिव्हिजन टाकायची आहे. तर या 49 प्लस 12 दिवसांचा फर्स्ट रिव्हिजन प्लॅन आणि सेकंड रिव्हिजन प्लॅन कसा आहे याचं आपण नियोजन मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. बघा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुमच्यामध्ये ताकद किंवा तयारी किती आहे हे जास्त महत्वाचं नाहीये. राईट. पण असलेल्या ताकदीनिशी तुम्ही मैदानात उतरता की नाही हे जास्त महत्वाचं आहे. हा जो कोट आहे तो सतत मोटिवेट करत राहतो. कारण बरेच विद्यार्थी एक्झामला घाबरतात, परंतु तुमच्याकडे असलेल्या तयारीनिशी तुम्ही मैदानात उतरता की नाही हे खूप महत्वाचं आहे. राईट. त्याच्यासाठी राईट प्लॅन, राईट स्ट्रॅटेजी ही आपल्याला ठेवावीच लागते. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षा ह्या दोन्ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील आणि डेली हा आपला अभ्यासाचा प्लॅन असणार आहे. तर बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की मला तुम्ही अनअकॅडमी वरती किशोर गोरे या नावाने फॉलो करायचं आहे आणि आपला @स्टडी सिम्प्लिफाईड एमपीएससी नावाचा टेलिग्राम चॅनल तो जॉईन करा. तिकडे पण तुम्हाला हे सगळं पीडीएफ पाठवून देईल. राईट. आणि इथं डेली सध्या आपले फ्री क्लासेस चालू आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी मी तिथं कव्हर करून देतोय. तर तुम्ही तिकडे येऊ शकता किंवा या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला 2 महिन्यांमध्ये रिव्हिजन कोर्स जॉईन करायचा असेल तर, ऑनलाईन रिव्हिजन कोर्स. ओके. सो आता आपल्या प्लॅनला आपण डिस्कस करायला चालू करू. राईट. प्लॅन डिस्कस करण्याच्या अगोदर हा जो आपला 61 दिवसांचा रिव्हिजन प्लॅन आहे, मास्टर रिव्हिजन प्लॅन, त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. राईट. आता जीएसचा जो वेळ असणार आहे तो जीएसचा वेळ तुम्ही तुमच्या वेळेनुसार ठरवायचा आहे. 7 तास करायचा की 8 तास करायचा की 10 तास करायचा. कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. कुणाला एखादा टॉपिक समजून घेण्यासाठी उशीर लागतो तर कुणाला कोणी ते फटाफट समजावून घेऊ शकतात. राईट. परंतु आपल्याला फक्त रिवाइज करायचंय. परंतु मी तुम्हाला सांगेल की आता तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी करायच्या आहेत, ते म्हणजे सीसॅट. ओके. सीसॅट तुम्हाला डेली 4 तास सीसॅटला द्यायचेच आहेत. 60 गुणिला 4 करा, 6 चोक 24 म्हणजे जवळजवळ 240 तासांचा हा सीसॅटचा प्लॅन आहे. राईट. त्याच्यामध्ये 2 तास तुम्हाला काय करायचे, 2 तास मराठी कॉम्प्रेन्शन, मराठी व
इंग्रजी कॉम्प्रेन्शन आणि 2 तास मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला द्यायचे आहेत. सो मी तर तुम्हाला सांगेल की सध्या सध्या पुढचे 10 दिवस जे 2012 ते 2019 पर्यंतचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत सीसॅटचे, ते तुम्ही अनालाइज करा. राईट, त्याचा ट्रेंड कसा कसा आहे तो बघा. सध्या सोपे जरी येत असले तरी गुगलीत येणारे मराठी कॉम्प्रेन्शन आपल्याला विचारलं जातं. सो तुम्ही 2012 पासून 2019 पर्यंतचे जे पेपर आहेत ते अगोदर तुम्ही 2-3 वेळा सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला त्यांची स्ट्रॅटेजी कळेल की बाबा हे पॅसेज कसे टाकतायत. राईट, नंतर त्याच्यावर क्वेश्चन कसे फ्रेम करतायत, क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचंय, आपल्याला पॅसेजचं अंडरस्टँडिंग कसं करून घ्यावं लागेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स वगैरे काय मिळतायत का, जसं की एक्स्ट्रीम वर्ड असतात काय, ओनली किंवा एक्स्ट्रीम किंवा एंटायर, राईट, किंवा फक्त तोच करू शकतो, फक्त तीच करू शकते, अशा प्रकारचे जे वर्डिंग वगैरे असते, कीवर्ड्स वगैरे, राईट, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही बघायचे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कधी कधी आता बघा दरवर्षी एक पॅसेज तर असा असतो मानव अधिकारावरती की ज्याचा पॅसेज तुम्हाला वाचायची सुद्धा गरज नसते, तुम्ही डायरेक्टली क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. पण तुमचं तेवढी तुम्हाला बेसिक नॉलेज तेवढं पाहिजे फक्त जीएसचं इकडलं. सो फक्त मी तुम्हाला एवढं सांगेल की 2012 ते 2019 पर्यंतचे पेपर मिनिमम 3 वेळा सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मराठी कॉम्प्रेन्शन कसं विचारतात, इंग्लिश कॉम्प्रेन्शन कसं विचारतात, त्याच्यावरती कसे क्वेश्चन फ्रेम करतात, राईट, आणि आपल्याला कुठल्या पद्धतीनं तो पॅसेज अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये कोणते ते प्रॉब्लेम्स विचारतायत आणि रिझनिंगमध्ये ते कशावर भर देत आहेत हे तुम्हाला कळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे डिसिजन मेकिंगचा. तर तुम्ही स्वतः तुमची स्ट्रॅटेजी ठरवायची सीसॅटसाठी. तर माझी तर स्ट्रॅटेजी अशी आहे की मी पहिल्यांदा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन फटाफट सॉल्व्ह करून घेतो, पहिल्या 5 मिनिटांमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो, नंतर मग मी पॅसेजकडे वळतो. राईट, पॅसेज देन कॉन्ट अँड रिझनिंग. राईट, कारण तुमचं माइंड स्टेबल असेल, माइंड, आणि सगळ्यात महत्त्वाचं माइंड स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेल, ती म्हणजे डेली सकाळी 15 मिनिटे तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन एवढं पॉवरफुल आहे, तुमच्या माइंडला एवढं शांत करेल आणि तुमची ग्रास्पिंग पॉवर जास्त वाढेल, बाकीची भीती राहणार नाही आणि बाकीच्या डोक्यात विचार पण येणार नाहीत. सो डेली सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटे आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर 15 मिनिटे तुम्ही मेडिटेशन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. कारण एक्झाममध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड खूप मॅटर करतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि मग ते काय करतात, सिली मिस्टेक करून प्रश्न त्यांचे बरेच चुकतात, येत असलेले प्रश्न पण चुकतात, कारण की त्यांचं पूर्णपणे 100% ते त्या एक्झाम हॉलमध्ये अवेलेबल नसतात. राईट, मग ते भीती वगैरे ह्या गोष्टी, गोंधळणे वगैरे, तर या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला डेली मेडिटेशन करायचं आहे. नंतर चालू घडामोडी तुमचा कुठलाही वेळ असेल तर 1 तास दररोज तुम्हाला चालू घडामोडी करायचे मार्च 2020 पर्यंतच्या, कधीपासून तर जानेवारी 2019 पासून मार्च 2020 पर्यंत चालू घडामोडी करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो तुम्ही दररोज टॉपिक करणार आहात त्या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि एमसीक्यूज तुम्हाला डेली 50 प्रश्न सॉल्व्ह करायचेच आहेत. टार्गेट ठेवायचं, दररोज माझे 50 प्रश्न सॉल्व्ह झालेच पाहिजेत. राईट, जर तुमचे दररोज 50 प्रश्न सॉल्व्ह झाले तर पुढच्या 60 दिवसांमध्ये तुम्ही 3000 क्वेश्चन सॉल्व्ह करताल. एवढी भयंकर प्रॅक्टिस होईल की तुमचा प्रश्न नंतर चुकणारच नाही. राईट, तर आता आपण काय करूया, टाइम टेबल बघूया की 61 दिवसांचं तुम्हाला टाइम टेबल कसं करायचंय आणि टॉपिक वाईज टाइम टेबल मी तुम्हाला ते देणार आहे. तर बघा, पहिल्यांदा मी घेतलंय राज्यशास्त्र, कारण हा सोपा आहे सर्वांसाठी, परंतु अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. जरी सोपा असला तरी त्याच्यामध्ये गुगली प्रश्न जास्त असतात. राईट, सो याचा अंडरस्टँडिंग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे राज्यशास्त्राचं. सो आता राज्यशास्त्र जो पहिले 9 दिवस, कधी उद्यापासून 12 जानेवारी ते 20 जानेवारी, पहिले 9 दिवस तुम्हाला राज्यशास्त्राला द्यायचे आहेत. 9 दिवस फक्त मी एन्व्हायरमेंटसाठी फक्त 4 डेज दिलेले आहेत. राईट, तर आता 1 बाय 1 आपण सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज डिस्कस करूया. तर मी एम लक्ष्मीकांतला विचारात घेऊन, ह्या पुस्तकाला विचारात घेऊन तुम्हाला मी टॉपिक त्या डेट वाईज दिलेले आहेत. बघा, पहिला 12 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे, पहिले 9 दिवस. राईट, त्याच्यामध्ये 12 जानेवारी रोजी तुम्हाला संसद, केंद्र शासन व्यवस्था, म्हणजे जो भाग 5 आहे तो पूर्णपणे अभ्यासायचा आहे. मग त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,
पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, संसद, नंतर कॅबिनेट कमिट्या, हे त्याचे टॉपिक नंबर दिलेत मी एम लक्ष्मीकांत मधले. 17, 18, 19, 20, 22 आणि 23 नंबर टॉपिक हे तुम्हाला 12 जानेवारीला कव्हर करायचे. मग तुमचा टायमिंग काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते कव्हर करायचंच आहे. मोबाईल, सोशल मीडिया याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पुढचे फक्त 2 महिने सॅक्रिफायसेस करा. राईट, तुम्हाला 100% रिझल्ट आला तर आपलंच भलं होणार आहे. 13 जानेवारी रोजी तुम्हाला टॉपिक क्रमांक, तुम्हाला 13 जानेवारीला राज्य शासनाकडे वळायचं आहे. राज्य शासन भाग 6, त्याच्यामध्ये 30वा टॉपिक आहे. 30 नंबरचा टॉपिक राज्यपाल आहे. नंतर मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहे. राईट, नंतर विधानसभा आणि विधान परिषद, राज्य विधिमंडळ आणि 37 नंबर टॉपिक हे तुम्हाला टॉपिक 13 जानेवारीला कव्हर करायचे. 14 जानेवारीला तुम्हाला ज्युडिशरी, इंडियन ज्युडिशरी कव्हर करायची आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, नंतर ज्युडिशियल सुप्रीमसी असेल, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असेल, जनहित याचिका असेल आणि उच्च न्यायालय असेल, हे कव्हर करायचे, कारण याच्यावरती पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. राईट, तर 15 जानेवारी रोजी तुम्हाला जे पहिला टॉपिक, पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून नागरिकत्वापर्यंतचे सगळे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. राईट, 1 ते 6. 16 जानेवारीला 7 ते 11 त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, डीपीएसपी हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे. 17 जानेवारी रोजी तुम्हाला 12, 13, 15 आणि 16 याच्यामध्ये राज्यघटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये, नंतर केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध, आणीबाणीविषयक तरतुदी, या तुम्हाला हे 4 टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. कारण कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनवरती दरवर्षी एक प्रश्न येतो. राईट, 18 जानेवारीला तुम्हाला महत्वाच्या घटना दुरुस्त्या जसं की 42वी, 44वी, राईट, 61वी, 73वी, 74वी घटना दुरुस्ती. बघा, जे पंचायती राज आहे त्याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही 73 आणि 74 घटना दुरुस्ती डिटेल केली ना तर बास होत आहे. 86वी घटना दुरुस्ती असेल, 100 ते 104 आता रिसेंट घटना दुरुस्त्या, 5 रिसेंट घटना दुरुस्त्या करायच्या आहेत आणि परिशिष्टे आणि भाग तुम्हाला पाठ करायचे आहेत. नंतर 19 जानेवारी तुम्ही घटनात्मक आणि बिगर घटनात्मक सगळे आयोग काय करायचे एकदा रिवाइज करून घ्यायचे. आणि माझ्या मतानुसार 20 जानेवारीला तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा आणि सब्जेक्ट वाईज पहिला पॉलिटीचं पूर्ण रिव्हिजन झाल्यानंतर 20 जानेवारीला तुम्ही काय करा, म्हणजे टायमिंगला, कुठलं टायमिंग, आपली एक्झाम कधी असते, 11 वाजता असते. राईट, 11 ते 1 असते. राईट, ते 11 ते 1 या वेळेमध्ये, किंवा आता टायमिंग चेंज झाला असेल, 10 ते 12 झालं असेल. राईट, त्यावेळी ज्या टायमिंगमध्ये आहे एक्झाम, आपली ज्या टायमिंगमध्ये होते त्या टायमिंगमध्ये आपल्याला काय करायचंय, पेपर सॉल्व्ह करायचा. मग तुम्ही 11 ते 1 करा किंवा 10 ते 12 करा तुमच्या ह्याच्यानुसार. कारण एक्झाम आपला पहिला पेपर, कारण दुसरा पेपर तर आपला 3 ते 5 असतो. 3 ते 5 मध्ये जर तुम्ही मॉक टेस्ट सीसॅटची दिली तर तुम्हाला दररोज बसायची सवय लागेल. राईट, त्या दिवशी 3 ते 5 आणि सकाळी 10 ते 12 किंवा 11 ते 1 जो टायमिंग असेल तो सध्याचा. राईट, सो त्या टायमिंगनुसार तर हे तुम्हाला सगळं करायचं आहे. तर आणि सगळ्यात महत्वाचं, दररोज तुम्हाला काय करायचे, 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. समजा आता तुम्ही केंद्र शासन आज वाचला तर याच्यावर प्रिव्हियस इयर मध्ये आलेले सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे, पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच दिवशी. तर असा टॉपिक वाईज तुमचा पूर्णपणे एम लक्ष्मीकांत पॉलिटीचा 9 दिवसाचा प्लॅन आहे. नंतर दुसरा प्लॅन आहे हिस्ट्रीचा. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचंय, 20 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत हा तुमचा प्लॅन असणार आहे. राईट, 9 दिवसांचा. हिस्ट्रीमध्ये 20 आणि 21 जानेवारी दिवशी तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास कव्हर करायचा आहे. जरी तुम्ही तुम्ही जे पुस्तक वाचलंय त्यातून तो रिवाइज करा. राईट, मी तुम्हाला नवीन पुस्तक कुठलंही सांगणार नाही, जे तुम्ही पुस्तक वाचलंय त्यातून रिवाइज करा. 22 आणि 23 जानेवारी ह्या 2 दिवसात तुम्हाला मध्ययुगीन भारताचा अभ्यास करायचा आहे. 24 जानेवारीला, 24 ते 27 जानेवारी या 4 दिवसात तुम्हाला आधुनिक भारत रिवाइज करायचा आहे. 24 जानेवारीला तुम्ही इंग्रजांचं भारतात आगमन ते 1885 काँग्रेसची स्थापनेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, राष्ट्रवादाचा उदय. नंतर 25 जानेवारीला 1985 ते 1905 हा जो मवाळांचा कालखंड आहे त्याचा अभ्यास करू शकता. 26 जानेवारीला तुम्ही 1905 ते 1920 जहालांचा कालखंड आणि 27 जानेवारीला तुम्ही 1920 ते 1947 गांधीयन इरा याचा अभ्यास करू शकता. राईट, म्हणजे मी तुम्हाला काय केले, त्याचे भाग पाडून दिले. 1600 ते 1885, 1885 ते 1905, 1905 ते 1920. कारण लक्षात घ्या, 1905 ते 1947 पर्यंत या भागावरती जरा जास्त क्वेश्चन असतात. याच्यावर थोडे कमी असतात परंतु याच्यावर जास्त क्वेश्चन असतात. याच्यामध्ये उठाव असतील किंवा 1885 ची काँग्रेसची स्थापना असेल त्याच्यावर थोडे प्रश्न विचारले जातात. राईट, आणि
28 जानेवारीला तुम्ही मग टेस्ट एक सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्ही देऊ शकता. हिस्ट्रीची कुठलीही तुम्ही टेस्ट सिरीज खरेदी करा, म्हणजे MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सब्जेक्ट वाईज मग हिस्ट्रीचा म्हणजे पूर्ण रिव्हिजन झाली की मग त्याच्यावरती ती टेस्ट द्या आणि किती पडतायत बघा, काय होतंय, कसं होतंय, काय होतंय वगैरे वगैरे. राईट, तुमच्या पद्धतीने ते चेक करू शकता. पुढचा विषय आहे जिओग्राफी. जिओग्राफी तुम्हाला 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत कव्हर करायचं आहे. 29 जानेवारीला महत्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत असतील, राईट, पृथ्वीची रचना असेल, परिभ्रमण, परिवलन आणि सूर्यमाला असेल, याचा अभ्यास करायचा आहे. 23 जानेवारीला तुम्हाला जागतिक भूगोल, खंड व पर्वत असतील, वाळवंट, गवताळ प्रदेश असतील, जे की आपल्या स्टेट बोर्डमध्ये चांगले दिलेले आहेत. राईट, जर तुम्ही स्टेट बोर्ड वाचला असेल तर मी तर सांगेल की फक्त स्टेट बोर्ड वाचा आणि 11वीची NCERT वाचा, एवढंच पुरेसं होत आहे. कशासाठी? भूगोलासाठी. नंतर 31 जानेवारीला तुम्हाला भूरूपे, वारा, नदी, हिमनदी, भूकंप, ज्वालामुखी, राईट, हे सगळं तुम्हाला करायचंय. भूरूपे वेगवेगळे सगळं कसे आहेत, त्याच्या ज्या डायग्राम आहेत त्या डायग्राम बघून घ्यायचे. 6वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये एकदम चांगलं दिलेलं आहे. 1 फेब्रुवारीला तुम्हाला हवामानाचे घटक, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्द्रता, सौर ऊर्जा असेल, दाबाचे पट्टे असतील, राईट, नंतर पर्जन्य प्रकार असतील, मान्सून असेल, सगळ्यात महत्वाचं एल निनो आणि ला निनो, नंतर जेट स्ट्रीम, आवर्त, प्रत्यावर्त, लू, पश्चिमी जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वगैरे आहेत ते तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे NCERT आणि स्टेट बोर्डमधून. 2 फेब्रुवारीला तुम्हाला भारताचा भौगोलिक आणि नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करायचा आहे. 3 फेब्रुवारीला तुम्हाला नदी प्रणाली, पूर्ण नदी प्रणाली, राईट, त्याच्यामध्ये गोदावरी असेल, गंगा असेल, सिंधू असेल, त्यांच्या ट्रिब्युटरी असतील वगैरे वगैरे सगळं, मृदा, खडक, खनिजे यांचा तुम्ही 3 फेब्रुवारी दिवशी अभ्यास तुम्हाला म्हणजे या टॉपिकचा कव्हर करायचा आहे म्हणजे आहे. 4 फेब्रुवारीला तुम्हाला मानवी भूगोल, ज्याच्यामध्ये लोकसंख्या तुम्ही इतर नाही टॉपिक केला तरी चालेल, कारण तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये लोकसंख्या टॉपिक चांगला करून ठेवणार आहात. राईट, आणि 5 फेब्रुवारीला तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे की नदी प्रणाली असेल किंवा काही त्यातला भाग. मी तर सांगेल की महाराष्ट्र भूगोलावर तुम्ही वेळ देऊच नका, काय गरज नाही. एखादा दुसरा प्रश्न येतो परंतु तो तुमचा भारताचा भूगोल वाचत असताना तो कव्हर होऊन जातो. त्याच्यामुळं असं सेपरेट महाराष्ट्र भूगोलाचा सेपरेट 2-4 दिवस अभ्यास करायची बिलकुल गरज नाही. राईट, हा झाला भूगोलाचा 29 ते 6 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारीला मग त्याच्यावरचा तुम्ही काय करा, एक मॉक टेस्ट द्या आणि त्याच दिवशी 3 ते 5 CSATचा पेपर द्या. आता इकॉनॉमिक्सचे सगळ्यात महत्वाचे टॉपिक, दरवर्षी याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात. तर इकॉनॉमिक्सचा तुम्हाला अभ्यास करायचा 7 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा प्लॅन आहे. 9 दिवसांचा फर्स्ट रिव्हिजन प्लॅन. पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, दरवर्षी याच्यावर 100% प्रश्न असतात. दारिद्र्याचे निर्देशांक, दारिद्र्याच्या समित्या, राईट, ह्या व्यवस्थित करायचे. त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट पॉवर्टी, निरपेक्ष दारिद्र्य काय आहे, सापेक्ष दारिद्र्य काय आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, राईट, मग वेगवेगळ्या समित्या, रंगराजन समिती, लकडावाला समिती असेल, राईट, नंतर तेंडुलकर समिती असेल, त्याची आकडेवारी पाठ करायची. आणि त्याच दिवशी बेरोजगारी आणि मानव विकास, HDI, IHDI, GDI आणि GII आणि HDI याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर असतात. MPI, HDI आणि GII हे 3 इंडेक्सवर प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर ते हे इंडेक्स तुम्हाला पहिल्या दिवशी करायचे 7 फेब्रुवारीला. 8 फेब्रुवारीला तुम्हाला लोकसंख्येचा पूर्ण अभ्यास करायचा आहे, कंपॅरेटिव्हली भारत आणि महाराष्ट्राचा. राईट, आणि त्याच दिवशी तुम्हाला त्या टॉपिकवरचे दररोज 50-50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 9 फेब्रुवारीला तुम्हाला घेतात पंचवार्षिक योजना, परंतु ते करत असताना प्लॅनिंग कमिशन, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, नीती आयोग आणि 1 ते 12 पंचवार्षिक योजना व्यवस्थित डिटेलमध्ये करायच्या आहेत. या पंचवार्षिक योजनांसाठी तुम्ही किरण देसले सरांचं आणि जर आणखी त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक 2-3 पेजेस आहेत रमेश सिंग सरांच्या पुस्तकामधली, ते करायचे कारण त्यातून डायरेक्ट क्वेश्चन उतरतात. 10 फेब्रुवारीला तुम्हाला बँकिंग व्यवस्था पूर्णपणे करायची. आता करंट बेसिसवर अभ्यास करायचा बँकिंगचा. RBIचं तर तुम्हाला व्यवस्थित करायचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचं चलनविषयक धोरण, राईट, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल, अग्रणी बँक योजना असेल, राईट, या सगळ्या बँकिंग सिस्टम करायचे. परंतु आता जे मर्जर झालेलं आहे आता ज्या 10 बँकांचं एकमेकांमध्ये मर्जर, 6 बँकांचं 4 बँकांमध्ये जे मर्जर झालेलं आहे त्याचा तुम्हाला करंट ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. 11 फेब्रुवारीला तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्याबरोबर पैसा आणि चलन, राईट, पैशाची कार्य, राईट, चलन, हे सगळं अभ्यास करायचा आहे. M1, M2, M3, M4 ह्या कॉन्सेप्ट काय आहेत ते बघायचं आहे. 12 फेब्रुवारी रोजी तुम्हाला काय करायचंय,
चलनवाढ आणि भारतीय कर रचना याचा अभ्यास करायचा आहे. भारतीय कर रचनामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, त्याच्यामध्ये जीएसटी चांगलं बघून घ्या. राईट. नंतर 13 फेब्रुवारीला सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरण आणि सगळ्यात महत्त्वाचं परकीय व्यापार आणि व्यवहार तोलामध्ये तुम्हाला जसं की FRBM असेल किंवा फॉरेन डायरेक्ट FDI असेल किंवा कुठल्या देशाबरोबर किती आपला व्यापार होतो किंवा त्याच्या पहिले 5 क्रमांक वगैरे ते पाठ करून ठेवायचे. आणि 14 फेब्रुवारी रोजी तुम्हाला IMF, वर्ल्ड बँक, WTO आणि त्याच्याबरोबर रिसेंटली ब्रिक्स असेल, IIIB असेल, राईट, ह्या ज्या संस्था आहेत त्या करायच्या आहेत. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला योजना करायच्या आहेत. एक 10-15 योजना असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना MG नरेगा व्यवस्थित करायची आहे. आणि बाकी आता सध्या शासनाने कोणकोणत्या योजना चालू केल्या केंद्र आणि राज्य शासनाने, तर तो तुम्ही करंटमध्ये तर अभ्यास तुमचा होऊन निघणार आहे. आणि मग तुम्ही 15 फेब्रुवारीला तुम्ही त्याच्यावरचा पेपर सॉल्व्ह करू शकता. राईट. देन 4 दिवसांचा तुम्हाला पर्यावरणाचा प्लॅन आहे. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक जिंदाबाद. राईट. त्याच्या बाहेर काय करायचं नाही, तुषार घोरपडे सरांचं पुस्तक व्यवस्थित करायचं, याच्यामध्ये प्रोटोकॉल्स व्यवस्थित करायचे, शाश्वत विकास व्यवस्थित करायचा. राईट. हे याच्यामध्ये आणखी एक विषय राहिला, शाश्वत विकास. इकॉनॉमिक्समध्ये शाश्वत विकास. शाश्वत विकास तो पर्यावरणामध्ये पण येतो, त्याच्यामुळे सांगितलं नाही. शाश्वत विकास हा टॉपिक, कारण याच्यावरती दरवर्षी MDG आणि SDG, MDG व SDG, राईट, हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. राईट. कुठल्याही एका दिवशी तुम्ही ते करू शकता आणि याच्यामध्ये पण पर्यावरणामध्ये पण शाश्वत विकासाचा टॉपिक तुमचा होऊन जाईल. राईट. तर तो शाश्वत विकासाचा टॉपिक फक्त व्यवस्थित करा, कारण दरवर्षी एक प्रश्न फिक्स असतो. 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात म्हणजे असतात. प्रोटोकॉलवर असतो एखादा प्रश्न, MDG आणि SDG वरती एखादा प्रश्न असतो, तर ते MDG आणि SDG पूर्ण तोंडपाठ करून ठेवायचे. राईट. सो हे एवढं करा. तो राहिला होता टॉपिक, लक्षात आलं आपल्या? चला ठीक आहे. नंतर सायन्सचा तुम्हाला 9 दिवसाचा प्लॅन आहे. राईट. एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्सचं बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन असतं, पण टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे सायन्सचे किती प्रश्न येतात? साधारणतः 20 प्रश्न येतात. ह्या 20 पैकी तुम्ही टार्गेट ठेवा की माझे 50% प्रश्न बरोबर आले पाहिजेत. 20 पैकी निदान 10 तरी माझे प्रश्न बरोबर आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून अभ्यास करा. जास्त लोड बिलकुल घेऊ नका, कारण सायन्सचा लोड घ्यायला गेलं तर बाकीचे 80 प्रश्न आहेत, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, ते प्रश्न तुमचे चुकतील. सो तिथं तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. कोर सब्जेक्ट इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्राफी आणि जो हिस्ट्री आहे त्याचे प्रश्न तुमचे चुकले नाही पाहिजेत. सो त्याच्यामुळे सायन्सचा जास्त लोड घेऊ नका. सायन्सचं तुम्ही सांगून ठेवा की मला 50% आलं तरी इनफ आहे. राईट. तर फक्त काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा. पूर्वपरीक्षा आणि मुख्य पूर्वपरीक्षेचे सगळे कंबाईनचे असतील, राज्यसेवेचे असतील सगळे, आणि 3-3 दिवसात तुम्ही 3-3 दिवस द्या. भौतिकशास्त्र 3 दिवस, रसायनशास्त्र 3 दिवस आणि जीवशास्त्राला 3 दिवस द्या किंवा 2 दिवस द्या. 21 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत हा प्लॅन आहे. राईट. आता हा आपला झाला पूर्णपणे टॉपिक वाईज पहिला फर्स्ट रिव्हिजन प्लॅन. आता आपल्याला बघायचा सेकंड रिव्हिजन प्लॅन. सेकंड रिव्हिजन प्लॅन हा प्रत्येक 2 दिवस, कारण शेवटच्या 12 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा 12 दिवसामध्ये एक रिव्हिजन तुमची 100% पडते म्हणजे पडते. तसा तुम्हाला प्लॅन करायचाच आहे. मी प्लॅन दिलेला आहे बघा. 2 ते 3 मार्च पॉलिटीची रिव्हिजन फटाफट करून घ्यायची. तुम्ही काय जे शॉर्ट नोट काढलेले आहेत त्याची रिव्हिजन फटकीनं 2 दिवसात करून घ्यायची. 4 ते 5 मार्च हिस्ट्री, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, तुम्ही जे काय फॅक्च्युअल डेटा बाजूला काढलेला आहे, जो तुमच्या शॉर्ट नोट काढलेला आहे, तुम्ही पटापट 2 दिवसात वाचून घ्यायच्या. 6 ते 7 मार्च भूगोलाचा रिव्हिजन टाकायची 2 दिवसात, 100% होते. अनुभव आहे, बऱ्याचदा आम्ही हे 12 दिवसात रिव्हिजन टाकलेली आहे, दरवर्षी टाकलेली आहे. 8 ते 9 मार्च इकॉनॉमिक्स वरती रिव्हिजन टाकायचे मेन. 10 मार्च एन्व्हायरमेंट आणि 11 ते 13 मार्च 3 दिवस सायन्स वरती रिव्हिजन तुम्हाला टाकायचे आहे. सो कारण लगेच आपला 14 मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली असणार आहे. त्या दिवशी फक्त तुम्हाला स्ट्रेसफुल नाही, सो माइंड तुमचं फक्त काय करायचंय की शांत ठेवायचंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की डेली तुम्ही काय करा, मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळं राईट तुम्हाला भीती वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन केल्यामुळे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमची ग्रास्पिंग पॉवर आणि शांत डोकं राहून तुमचा अभ्यास होईल. राईट. सो त्याच्यामुळे हा प्लॅन ठेवा. स्ट्रेस फ्री माइंड ठेवा. राईट. दररोज जेवण तुमचं प्रॉपर करा, कारण बरेच विद्यार्थी परीक्षेच्या दिवशीच जेवणाचा प्लॅन बिघडून टाकतात. काहीतरी ऍपल खा, हे खा, हे बिलकुल करू नका. डेली तुमचा जेवणाचा प्लॅन ठेवा. आत्तापासून सवय लावा
की पेपर किती वाजता असतो आपला सकाळी, तर त्याच्या अगोदर नाश्ता कधी करायचा जेणेकरून मला पेपरच्या टायमिंगमध्ये भूक लागली नाही पाहिजे, दोन्ही पेपरच्या टायमिंगमध्ये. सो तसं म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह राहाल त्यावेळेला. आणि तुमचे किंवा तुम्ही मधल्या वेळामध्ये चॉकलेट वगैरे खाऊ शकता, कारण चॉकलेट तुमचे जे न्यूरॉन्स वगैरे त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम करतात चॉकलेट्स, राईट. किंवा मग तुम्ही एखादं एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊ शकता परीक्षेच्या वेळेला वगैरे. बट आता ह्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या. सध्या तरी तुम्हाला सांगायचं की जेवण प्रॉपर करा, तुमचा टायमिंग ठरवा, राईट, जेणेकरून तुमच्या पेपरच्या टाइममध्ये तुमच्यावर परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दररोज 7 तास झोप घ्यायचीच आहे. डेली 7 तास झोपेची सवय लावायची. मी सांगत नाही, माझे एक फ्रेंड होते, रूममेट होते, ते एमडी होते, एमडी डॉक्टर होते. सध्या ते सिलेक्टेड आहेत एमपीएससी मधून. सध्या ते 3-4 वर्षांपूर्वी ते सिलेक्ट झालेले आहेत. परंतु ते मला नेहमी सांगायचे की 7 तास व्यक्तीला झोप गरजेची आहे. तर डेली 7 तास ते सर झोपायचे. त्याच्यामुळं त्यांनी मला खूप सांगितलं त्याच्यावरती, झोपेवरती लेक्चरच दिलं होतं मला त्यांनी. तर डेली 7 तास झोप का गरजेची आहे हे त्यांनी मला पूर्णपणे सांगितलं होतं. तर तेवढं करा की डेली 7 तास अकॉर्डिंग टू एमडी डॉक्टर, राईट, डॉक्टर्स म्हणजे डॉक्टरनी सांगितलेली गोष्ट आहे. सो डेली 7 तास कसंही करून झोप घ्या, राईट. सो मॅच आपल्याच हातात आहे, घाबरू नका, स्ट्रेस फ्री अभ्यास करा, लोड घेऊ नका. फक्त की बाबा मला होईल का नाही, हे होईल काय, ते बिलकुल विचार करू नका. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवा आणि या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा प्लॅन तयार करू शकता किंवा हा प्लॅन तुम्ही पूर्णपणे फॉलो करू शकता. काय 12 ते 20 जानेवारी राज्यशास्त्र, 20 ते 28 जानेवारी इतिहास, प्राचीन मध्ययुगीन आधुनिक, 29 ते 6 फेब्रुवारी भूगोल, 7 ते 15 फेब्रुवारी इकॉनॉमिक्स, 16 ते 20 फेब्रुवारी एन्व्हायरमेंट आणि 21 ते 1 मार्च सायन्स. हा फर्स्ट रिव्हिजन प्लॅन असेल आणि सेकंड रिव्हिजन प्लॅन हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर हे 2 रिव्हिजन प्लॅन तुम्हाला ठेवायचे आहेत जेणेकरून 100% तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय करायची. आणि लक्षात ठेवा, एक्झाम फक्त आपल्याला क्वालिफाय करायचे, आपल्याला जे काही जास्तीत जास्त तुमचा पुरुषार्थ किंवा महिलाशार्थ काय दाखवायचं आहे ते तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये दाखवायचं आहे. कारण मुख्य परीक्षा तुम्हाला ही पोस्ट म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही जेवढा जास्त स्कोर कराल तेवढी तुम्हाला चांगली पोस्ट मिळणार आहे. सो त्याच्यामुळे फक्त तुम्ही करा की कट ऑफ मला क्लिअर करायचा आहे. फक्त सीसॅटला विसरू नका, सीसॅटचं दररोज तुम्हाला 4 तास अभ्यास करायचाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं PYQs, राईट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर हा प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता किंवा ह्या अकॉर्डिंगली तुमचा प्लॅन तुम्ही तयार करू शकता, राईट. तर हा मी 61 दिवसांचा 2 रिव्हिजन प्लॅन बनवलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा प्लॅन नक्की उपयोगी पडेल किंवा तुम्ही याच्यामध्ये बदल करून तुमचा स्वतःचा प्लॅन बनवू शकता. हा माझा प्लॅन आहे, हे प्लॅननुसार मी जाणार आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आपण परत. नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील, काही उपप्रश्न असतील तर ते खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला देऊ शकता. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता, राईट. सो पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लढाई सिर्फ शस्त्र आर्म से नहीं जीती जाती बल्कि वो जज्बों से या स्ट्रैटेजी से जीती जाती है. सो थँक्यू सो मच एंड विश यू ऑल द बेस्ट. Give your 100% daily basis. Give your 100%. Match is yours. Match will yours. So thank you so much.